ग्रोथ माइंडसेट याबद्दल बोलण्यासारखं खरंच खूप काही आहे आणि अनेकांनी अनेक प्रकारे सांगितलेलं आहे. मी फक्त एकच सांगेन की जेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मला हे जमणार नाही, तेव्हा कृपा करून स्वतःला निक्षून सांगा, मला हे जमणार नाही यापेक्षा मला हे कसं जमेल, मी हे कसं करेन, असा विचार करा. आणि शेवटचं आपल्याला काय हवंय रिझल्ट ते बघा. त्यानंतर त्याच्या अगोदरची स्टेप काय असेल ते बघा. त्याच्या अगोदरची स्टेप काय असेल ती बघा. त्याच्या अगोदरची स्टेप काय असेल ते बघा. आणि असं करत करत आज आजवर येऊन थांबा आणि मग आज काय ॲक्शन घ्यायची आहे ती घ्या आणि कामाला लागा. याला म्हणतात ग्रोथ माइंडसेट. आणि स्वतःला कधीही नकारू नका की मी एवढी मोठी कंपनी उभारू शकतो का. उभारू शकता तुम्ही. परीक्षेमध्ये इतके मार्क्स मिळवू शकता का. हो, मिळवूच शकता. तुम्ही एखादा इंटरव्ह्यू पास करू शकता का. हो, करूच शकता. कायम स्वतःला स्वतःच्या सीमा वाढवत नेणे आणि कायम स्वतःला चॅलेंज करत राहणे याला म्हणतात ग्रोथ माइंडसेट. कधीही आणि ग्रोथ माइंडसेट असलेले लोक कधीही दुसऱ्यांचं निगेटिव्ह करत नाहीत, म्हणजे दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह बोलत नाहीत, स्वतःबद्दल निगेटिव्ह ऐकून घेत नाहीत आणि ते अवांतर चर्चा करत नाहीत, इतरांच्या कुचाळक्यांमध्ये भाग घेत नाहीत, अवांतर गोष्टींचं इंटेक करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ टाईमपास, मनोरंजन करणे, अनावश्यक गोष्टी वाचत राहणे किंवा बघत राहणे किंवा स्क्रोलिंग करत राहणे या गोष्टी करत नाहीत. ग्रोथ माइंडसेट असणारे लोक सतत काहीतरी कसं चांगलं होईल, कसा अभ्यास आपला चांगला होईल, त्याच्यानंतर आपण एक स्टेप पुढे कशी जाऊ, आज आपण काय चांगलं केलं आहे, आपल्या ध्येयांकडे पोहोचण्यासाठी आपण आज काय केलेलं आहे याबद्दल विचार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांचं उद्या काय करायचं याचं नियोजन आज तयार असतं. ज्या दिवशी ते सकाळी उठून त्यांना आज काय करायचं माहीत नाही, असे लोक कधीही ग्रोथ माइंडसेटमध्ये जात नाहीत. तेव्हा कृपा करून असं करू नका. तुम्ही उद्या काय करायचं आहे हे आजच तयारी करा. उद्याच्या नंतर परवा तेरवा पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या वर्षभरात, पुढच्या काही वर्षांमध्ये काय अचीव करायचं याचा रोडमॅप स्वतः तयार करा. आणि कधीही उद्याच्या नियोजनाशिवाय झोपू नका. बेस्ट ऑफ लक.